नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा अपडेट आणलो आहे। इंडियन नेव्हीमध्ये वॅकन्सी निघालेली खूप सारे पद आहे, त्यामध्ये परमनंट पद असणार आहे। तर सॅलरी ही 20,000 पासून जवळपास 1,50,000 पर्यंत सॅलरी असणार आहे। खूप मोठी वॅकन्सी आहे, इंडियन नेव्हीमध्ये वॅकन्सी आहे। तर पहा, अशा प्रकारचा हा नोटिफिकेशन आहे। चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक पण करायला विसरू नका। बेल आयकन बटन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे अपडेट आहेत ते लवकरात लवकर भेटून जातील। तर चला स्टेप बाय स्टेप पाहूया, किती वॅकन्सी आहेत, काय नाही, सर्व माहिती यामध्ये पाहून घेऊ। तुम्हाला याचा जर PDF पाहिजे असेल तर तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकमध्ये द्वारे तुम्हाला भेटून जाईल। ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, तिथून तुम्ही जॉईन होऊन हे PDF घेऊ शकता। तर चला स्टार्ट करूया। तर पहा, यामध्ये इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरती 2025 मध्ये भारतीय नौसेना येथे गट ब आणि त्यानंतर गट क मध्ये पदांची 1110 प्लस जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे। तर ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ही वॅकन्सी आहे, ठीक आहे। तर चला नेक्स्ट पुढे यामध्ये पहा, यामध्ये सांगितलं इंडियन नेव्ही भरती। इंडियन नेव्ही भारतीय नौसेना अनाउन्सेस न्यू रिक्रुटमेंट टू फुलफिल वॅकन्सीज फॉर इंडियन नेव्ही सिव्हिल ग्रुपमध्ये ग्रुप बी आणि सी जे कोणते एलिजिबल कॅन्डिडेट असतील त्यांनी इच्छुक उमेदवारांनी याच्यामध्ये फॉर्म सबमिट करायचे। पूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन थ्रू असणार आहे। ती ऑनलाईन प्रोसेस ही joinindiannavy.government.in या संकेतस्थळावर असणार आहे। पहा, इंडियन नेव्ही हे भारतामध्ये सगळ्यात सुंदर जॉब आहे। यामध्ये तुम्हाला सर्व सुविधा असतात, सेंट्रलचा पेमेंट असतो, तुम्हाला बाहेर फिरायला खूप सारं भेटतं, प्रत्येक तुम्हाला ठिकाणी फिरायला भेटेल, आणि त्यामध्ये सुखसुविधा सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील। यामध्ये टोटल 1110 प्लस पदं असणार आहे। त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट हे भारतीय नौसेना रिक्रुटमेंट बोर्ड इन द ॲडव्हर्टाइजमेंट जुलैमध्ये तुम्हाला ही येणार आहे। म्हणजे आता ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। तुम्हाला सबमिशन लास्ट डेट तुम्हाला किती असणार आहे, 28 जुलैला तुम्हाला अंतिम दिनांक असणार आहे फॉर्म भरायचा। तुम्ही 18 जुलैपर्यंत तुम्हाला शेवटचा फॉर्म असणार आहे। तर 18 तारखेला तुम्ही फॉर्म पर्यंत भरून घ्यायचा आहे। तर पायामध्ये कोणते कोणते पोस्ट आहेत, पदाचे नाव नौदल नगरी गट ब आणि गट क मध्ये स्टाफ नर्स। सुरुवातीला स्टाफ नर्सची वॅकन्सी पहा। आपलं चॅनल हे DMAR नर्सिंग आहे। यामध्ये नर्सिंग संदर्भात जास्त आपण फोकस करतो। नर्सिंगचे जे कोणी विद्यार्थी असते तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर आहे चार्जमॅन, असिस्टंट रिटार्चर, त्यानंतर फार्मसिस्टचे पण आहे, स्टोअर सुपरटेंडंटचे आहे, फायर इंजिन ड्रायव्हरचे आहे, फायर स्टोअर कीपर आहे, स्टोअर कीपर शास्त्रज्ञ आहे, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य श्रेणी, त्यानंतर ट्रेड्समॅन मेट आहे, पोस्ट कंट्रोल वर्कर आहे, भंडारी, लेडी हेल्थ विजिटर आहे, मल्टीटास्किंग स्टाफ आणि ड्राफ्ट्समॅन। अशा प्रकारचे एवढे याच्यामध्ये पदं असणार आहेत। त्यानंतर पुढे पहा, यामध्ये एकूण रिक्त पदे सांगितल्याप्रमाणे किती आहेत, एकूण रिक्त पदे हे 1110 प्लस पदे असणार आहेत। त्यानंतर मानधन किती असणार आहे, 18,000 पासून 1,42,400 पर्यंत मानधन असणार आहे। एवढ्या पदामध्ये अशा प्रकारची सॅलरी आहे। पहा, एवढी खूप सारी सॅलरी असते सेंट्रल गव्हर्नमेंटला इंडियन नेव्ही भारतीय नौसेनामध्ये। त्यानंतर पहा पुढं, त्यामध्ये आवेदनची तारीख हे तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस आहे। यामध्ये ऑफलाईनची प्रोसेस काहीच नाही आहे, सर्व प्रोसेस तुम्हाला ऑनलाईनच करावं लागेल। त्यानंतर तुम्हाला पुढं अर्ज प्रक्रिया करण्याची ही तारीख हे 5 जुलैपासून होणार आहे। आज आहे 4 जुलै, उद्यापासून अर्ज सुरू होणार आहे। तर एवढी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला पेपरमध्ये जी महत्त्वाची माहिती आली होती ती पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही असणार आहे 18 जुलै। 18 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्यानंतर पहा, पोस्ट तुम्हाला परत एकदा सांगतो, ज्यांना समजले नसतील त्यांना। यामध्ये पोस्ट कोणकोणत्या आहेत, तर पहा, सुरुवातीची पोस्ट कोणती असणार आहे, स्टाफ नर्स। यामध्ये एक वॅकन्सी आहे। त्यानंतर पहा, आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की एक वॅकन्सी आहे तर फॉर्म भरायचा का नाही। माझं एक वैयक्तिक मत आहे, तुम्हाला एकच जॉब पाहिजे, एकच वॅकन्सी पाहिजे, एकाच पोस्टवर तुम्ही जॉब करणार आहेत। पहा, बरेच असे विचार करतात की एक वॅकन्सी आपण फॉर्म भरायचा का नाही, आपले लागण्याचे चान्सेस आहेत का नाही, असं विचार करतात। तर यामध्ये असा विचार नाही करायचा आहे। तुम्हाला एक वॅकन्सी आहे, तुम्हाला जॉब पण एकच पाहिजे, पोस्ट पण एकच पाहिजे। त्यासाठी अप्लाय करून पहा। सगळे असाच विचार केला तर या ठिकाणी भरणार कोण, ठीक आहे। त्यामुळं ट्राय करा, कधी लक काय उजडेल, कधी काय होईल सांगता येत नसते। आपलं काम प्रयत्न करण्याचा आहे, तुम्ही 100% प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर नेव्हल एव्हिएशनचा चार्जमॅन, त्यानंतर अम्युनेशन वर्कशॉपचा 8 वॅकन्सी आहेत। त्यानंतर चार्जमॅन मेकॅनिक 49 आहेत पदं।
त्यानंतर एक्सप्लोसिव्हमध्ये 53 आहेत, त्याला इलेक्ट्रिकलमध्ये 58 आहेत, 38 आहेत, चार्जमॅन इलेक्ट्रॉनिक्समध्ये गायरोमध्ये 5 आहेत, वेपन इलेक्ट्रॉनिक्समध्ये 5 आहेत, चार्जमॅन इन्स्ट्रुमेंटमध्ये 2 आहेत, चार्जमॅन मेकॅनिकलमध्ये 11 आहेत, त्यानंतर चार्जमॅन हीट इंजिनमध्ये 7 आहेत, मेकॅनिकल सिस्टीममध्ये 4 आहेत, चार्जमॅन मेटलमध्ये 21 आहेत. हे सगळे मेकॅनिकल वगैरे असे पद आहेत. त्यानंतर शिप बिल्डिंगमध्ये 11, त्यानंतर मिल राईटमध्ये 5, त्यानंतर ऑक्झिलरीमध्ये 3, चार्जमॅन रेफरन्स एसीमध्ये 4, त्यानंतर मेकाट्रॉनिक्स जे एक आहे त्यामध्ये 1 आहे, आणि चार्जमॅन सिव्हिल वर्क्समध्ये 3, मशीन्समध्ये 2, चार्जमॅन प्लॅनिंग प्रोडक्शन अँड कंट्रोलमध्ये 3, आणि त्या 13 त्यामध्ये असिस्टंट आर्टिस्ट रिटर्चर जे आहे त्याच्यामध्ये 2, फार्मसिस्ट आहेत. पहा खूप साऱ्या जागा यामध्ये फार्मसिस्टच्या आहेत, 6 जागा फार्मसिस्टच्या दिलेल्या आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. जे कोणी इच्छुक आहे केंद्र सरकारमध्ये जॉब करण्याचा, बाहेर फिरण्यासाठी, नवीन नवीन ठिकाणं बघण्यासाठी, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कॅमेरामॅन नवीन पोस्ट दिसते मला, खूप चांगली पोस्ट आहे. कॅमेरामॅन जे आहे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, त्यांनी पण फॉर्म भरू शकतात. स्टोअर सुपरिटेंडंटमध्ये आर्मेंटमध्ये 8 आहेत, फायर इंजिन ड्रायव्हरमध्ये 14 आहेत, फायरमॅन 30, स्टोअर कीपर आर्मेंटमध्ये 178, सिव्हिल मोटर ड्रायव्हरमध्ये 117, ट्रेड्समॅनमध्ये 207, पेस्ट कंट्रोल वर्कर ही पण चांगली बघा. पेस्ट कंट्रोल जे आहे याच्यामध्ये पण खूप जास्त आहे. तर भंडारे 1, लेडी हेल्थ विजिटर 1, मल्टीटास्किंग स्टाफमध्ये 9, आणि मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रीयलमध्ये वार्ड सालकामध्ये 81, मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रीयल ड्रेसरमध्ये 2, मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रीयलमध्ये धोबीमध्ये 4, आणि नॉन इंडस्ट्रीयल माळी 6, बार्बर 4, ड्राफ्ट्समॅन कन्स्ट्रक्शनचे 2. अशा प्रकारची भरती खूप मोठ्या पोस्ट आहेत. 1100च्या जवळपास पोस्ट असणार आहेत यामध्ये. सगळ्यांनी हे पाहिलं असेल तर परत एकदा स्टॉप व्हिडिओ करून तुम्ही परत पाहू शकता जर समजलं नसेल तर. त्यानंतर पहा नंबर ऑफ पोस्ट ऑलरेडी सांगितले 1110 पोस्ट किंवा त्याच्या प्लसमध्ये पोस्ट आहेत. त्यानंतर तुम्हाला वेबसाईट ही असणार आहे indiannavy.nic.in. या संकेतस्थळावर सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल. कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहत नाही आणि डायरेक्ट म्हणता फॉर्म कुठे भेटतो, काय करायचं वगैरे, अगोदर पूर्ण व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहेत पूर्णपणे. 18 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा, आणि फॉर्म भरायची तारीख 5 पासून चालू होते. 18 पर्यंत तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून टाकायचा आहे. ठीक आहे, 2025 यामध्ये तुम्हाला पूर्ण हे कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर पहा नेव्ही रिक्रुटमेंट इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. कॅन्डिडेट शुड पास ग्रॅज्युएट, BSc, डिप्लोमा, ITI 12वी 10वी पास इन रिलेव्हंट फील्ड. आता यामध्ये सगळ्यांना सांगतो, रिलेव्हंट फील्डमध्ये तुम्हाला जर तुमचं नर्सिंगचं फॉर्म भरायचं असेल तर तुमचं GNM किंवा BSc असणं गरजेचं आहे. फार्मसिस्टचा फॉर्म भरायचं तर फार्मसी असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या रिलेव्हंट फील्डच्या फॉर्म भरायचे आहेत. बाकीचे जे आहेत मेन पोस्ट त्यामध्ये ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतात, BSc, डिप्लोमा, ITI, आणि जे माळी गार्डनर वगैरे येतात ते 10वी पास वगैरे, त्यानंतर 12वी पासवाले पण फॉर्म भरू शकतात. स्पेसिफिक मेन्शन ते डिटेल PDF मध्ये आहे. तुम्हाला हे मी जनरल सांगतोय कारण खूप मोठी भरती आहे, खूप मोठी वॅकन्सीचा PDF आहे. मग व्हिडिओ थोडासा मोठा होईल, त्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला ही माहिती पूर्ण देत आहे. भरती प्रक्रिया कशी होईल, तर भरती प्रक्रिया कशी असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असेल, ज्याला आपण CBT म्हणतो. MCQची टेस्ट असणार आहे. जर तुम्ही यामध्ये CBT मध्ये निवड झाली तुमची तर तुम्हाला स्किल टेस्ट घेतली जाईल अकॉर्डिंग टू तुमची पोस्ट. पहा स्किल टेस्टमध्ये तुम्ही CBT जर इलिजिबल झाले, यामध्ये पास झाले, तुम्हाला मार्क चांगले पडले, उत्तीर्ण झाले, तर तुम्हाला फार्मसिस्ट असताल तर तुमच्या फार्मसिस्ट रिलेटेड तुम्हाला स्किल टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर तुमचं नर्सिंग असेल, नर्सिंग रिलेटेड स्किल टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल, ज्यालाच आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणतो, आणि शेवटी होईल तुमचं मेडिकल फिटनेस किंवा मेडिकल एक्झामिनेशन. अशा प्रकारची पूर्णपणे भरती प्रक्रिया असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगतो मी, फक्त तुम्हाला कशात क्लिअर करायचं आहे, तुम्हाला CBT मध्ये कव्हर करायचं आहे. पहा CBT मध्ये आता माळी गार्डनरच्या पेपर आहेत, हे खूप इझी पेपर असतात. गार्डनर वगैरे ह्या सगळ्या पेपर वगैरे, क्लीनर, मल्टीटास्किंग स्टाफ वगैरे तुम्ही थोडासा अभ्यास केला तर लागून जाता. तर तुम्हाला फक्त CBT कव्हर करायचं, बाकीच्या तर हे ऑटोमॅटिकली निघून जातात, क्लिअर होऊन जातात. ठीक आहे, त्यानंतर पुढे पाहू आपण पुढचे काय माहिती. त्यानंतर पहा याच्यामध्ये ॲप्लिकेशन शुल्क किती असणार आहे. फॉर अनरिझर्व्ड EWS, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आणि अदर बॅकवर्ड कास्ट, हे जे कोणते रिझर्वेशन असतील यांना 295 रुपये फी असणार आहे. आणि ST
त्यानंतर ST, SC, PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन आणि फिमेल एवढ्या सगळ्यांना फीस नसणार आहे, लक्षात असू द्या. ओपन EWS OBC वाल्यांसाठी 295 फीस आणि बाकीचे जेवढे काही असतील SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला फिमेल त्यांच्यासाठी नील असणार आहे. ठीक आहे, तर ही झाली महत्त्वाची माहिती यामध्ये पूर्णपणे. त्यानंतर एक शेवटची माहिती सांगतो शॉर्टमध्ये. ॲप्लिकेशन ही 5 तारखेपासून चालू होतील आणि ॲप्लिकेशन अंतिम दिनांक असेल 18 तारखेपर्यंत जुलैच्या महिन्यामधले. ठीक आहे, आज 4 तारीख आहे, उद्यापासून अर्ज चालू होतील. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला भरून प्रतिसाद द्या. तुमचं जे कोणी इच्छुक आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला असंच प्रेम दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद मित्रांनो. नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.